त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज ग्रंथाला आरंभ करतात. मंगलाचरणामध्ये वाङ्मयरूप गणेशाचं चिंतन करत असताना गणेशाच्या अंगावरचं वस्त्र काय आहे ते सांगितलं, ते वस्त्र कसं आहे ते सांगितलं आणि त्या वस्त्राचा शोभिवंतपणा आता सांगतात. नागर पदबंध रूपी अलंकारयुक्त वाण असलेल्या वस्त्राला लावलेल्या क्षुद्र घंटिका म्हणजे काव्य आणि नाटक आहे. एका वाक्यात दोन्ही ओव्यांचा परामर्श घेऊन आपण बोलून आलो. अर्थ जरा वेगळा केलाय. पैंजणाच्या ऐवजी वस्त्राला आपण जरा घुंगरं लावलेली आहे. त्यामुळे त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका, त्याच्यातून येणारा जो ऋणझुण आवाज आहे तोच त्या काव्य आणि नाटकाचा अर्थध्वनी आहे. हे ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं. त्याचा विचार आपण करून आलो. काव्याच्या ज्या वेगवेगळ्या भूमिका आपण बघून आलो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं काव्याच्या व्याख्या केल्या आणि त्या दृष्टीने काव्यामध्ये रमणीयता पाहिजे, काव्यामध्ये रस पाहिजे, काव्यामध्ये अमुक पाहिजे तमुक पाहिजे याचा विचार थोडासा आपण करून आलो. वाक्यम रसात्मकम काव्यम ही त्या साहित्य दर्पणकारांनी केलेली व्याख्या ही जवळजवळ सगळ्यांनी स्वीकारली. ज्ञानोबारायांनी रसाचा विचार त्या संबंधामध्ये केलाय. जगन्नाथ पंडितांनी मात्र रमणीयता असं सांगितलंय, पण रमणीयतेमध्ये अभिप्रेत असणारा अर्थ रसात्मकतेचाच आहे. हेही काल आपण बोलून आलो. कारण रमणीयता तिथे असते जिथे आपलं चित्त क्षणभर विसावतं आणि तिथेच जर रमणीयतेचा आस्वाद आपल्याला घेता येत असेल, किमप्यस्ति स्वभावेन सुंदरम वाप्य सुंदरम यदेव रोचते यस्मै भवेत तस्य सुंदरम या नियमाप्रमाणे खरं सुंदर काय असुंदर काय, किमप्यस्ति स्वभावेन सुंदरम वाप्य सुंदरम. स्वभावानं एखादी गोष्ट कोणती सुंदर आहे कोणती असुंदर आहे असं काही नसतं. चांगलं वाईट असं काही नसतं. ज्या वेळेला ज्या ठिकाणी आपलं मन गुंतून राहतं त्या वेळेला ते सुंदर वाटत असतं. पदार्थ स्वभावतः सुंदर आहे की नाही याचा विचार करण्याचं कारण नाही. असो, तो विषय काल बोलून आलो आपण. वेगवेगळ्या पद्धतीच्या व्याख्या आपण बघून आलो. ज्ञानोबारायांना अभिप्रेत असणारं काव्य काय आहे या संबंधातला थोडासा विचार काल आपण करून आलो. वाचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा हा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी बोलून दाखवला आणि त्याचा थोडासा विचार आपण काल करत होतो. श्रेष्ठ प्रतीचं जे काव्य आहे ते कसं निर्माण होतं, श्रेष्ठ प्रतीचं काव्य कोणतं म्हणवलं जातं. कारण चांगलं काव्याच्या संबंधामध्ये चिंतन करताना विष्णू पुराणाने एके ठिकाणी असं म्हटलंय, काव्यालापश्चये केचित गीतान्यखिलानिच शब्दमूर्तीस धरस्यैते विष्णोरंशा महात्मनः. विष्णू पुराणाने त्या संबंधामध्ये चिंतन असं केलंय की उपलब्ध असलेलं सगळं काव्य साहित्य आणि उपलब्ध असलेलं सगळं संगीत हे शब्द शरीरी असणाऱ्या, म्हणजे ज्या भगवंताने शब्दरूप वाङ्मय रूप असं शरीर धारण केलेलं आहे अशा शब्द शरीरी विष्णूचे हे सगळे अंशच आहेत. म्हणजे काव्य हे विष्णूचं अंश आहे असं म्हटलंय त्याने विष्णू पुराणाने. जगतामध्ये उपलब्ध असलेलं सगळं साहित्य, सगळं काव्य, काव्यरूपी साहित्य काही म्हणा आणि सगळं संगीत हे त्या भगवंताचं शब्द शरीरी भगवंताचं शब्दरूप शरीर ज्याने धारण केलेलं आहे अशा विष्णूचं हे अंश आहे म्हटलं. मग आता भगवान विष्णू जर इतके पवित्र, इतके सच्चिदानंद घन आहेत तर त्यांचा अंश असलेलं काव्य सुद्धा आनंद घन असेल की नाही, आनंद देईल की नाही. आणि म्हणून चांगलं काव्य कोणतं या संबंधातला काल आपण विचार करत होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी काव्याच्या संबंधानं जे चिंतन केलं त्याच्यामध्ये एक विचार बोलून दाखवला. कुठं? तत्रतम बुद्धिसंयोगम लभते पौर्वदेहिकम या 6व्या अध्यायातल्या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराजांनी 3 ओव्या आपल्या समोर ठेवल्या. त्याचा काल थोडासा विचार आपण करून आलो. मोटकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रकटे व प्रकाश जैसा
तैशी दशेची वाट न पाहता, वैसेची या गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञतावरी तयाते, मग सिद्ध प्रज्ञेचे निलाभे, मनची सारस्वत दुभे, सकळ शास्त्रे स्वयंभे निगती मुखे. या 3 ओव्यांमधून ज्ञानोबरायांनी 6व्या अध्यायामध्ये मग सिद्ध प्रज्ञेचे निलाभे आणि मनची सारस्वत दुभे असं चिंतन केलंय. मनची सारस्वत तिथं काय कारण ते ज्ञानोबरायांना तो संबंध सांगायचा आहे. तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम. आपण काल त्याचा विचार करून आलो. पौर्वदेहिक बुद्धी संयोग असेल तर उत्तम पद्धतीचं काव्य निर्माण करता येऊ शकतं. त्याचा विचार अजूनही थोडासा पुढे करावा लागणार आहे, करू आपण. दुसरा एक विचार उत्कृष्ट चांगल्या श्रेष्ठ प्रतीच्या काव्याकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी मानलेला आपल्याला दिसतो. म्हणजे जिथं पौर्वदेहिक बुद्धिसंयोग आहे असं जे काव्य आहे, जे सिद्ध प्रज्ञेचा लाभ म्हणून प्राप्त होतं, जे मनची सारस्वत दुभे, ते मनच सारस्वताला जन्म देतं, असं जे काव्य आहे ते श्रेष्ठ काव्य आणि त्याला काव्य म्हणा असं जे चिंतन काल आपण करून आलो. तसं दुसरं एक काव्य कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या चिंतनामधून आपल्याला दिसून येतं. कुठं हा विचार आला ते सांगतो, परंतु याचा अगदी सरळ विचार करायचा झाला तर ज्ञानेश्वर महाराजांना असं वाटतं की जे भगवत कृपेतून आणि गुरु कृपेतून निर्माण होतं ते काव्य खरं काव्य. काय आहे, साहित्यशास्त्राचा विचार करताना गुरुकृपा कशा करता पाहिजे, भगवत कृपा कशा करता पाहिजे, अंतःकरण कृपा कशा करता पाहिजे, आपण काय विचार करतो हे सगळे. आपल्याकडे या सगळ्या चारीच्या चारी कृपा सांगितल्या गेल्या. याच्यामध्ये या सगळ्या कृपा कशा करता सांगितल्या गेल्या, कशा करता? अगदी सरळ साधा विचार करा. आत्मज्ञाना करता. गुरुकृपा कशा करता पाहिजे? ब्रह्मज्ञाना करता पाहिजे, आत्मज्ञाना करता पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या आणि गुरुकृपा प्राप्त झाली नाही तर आत्मज्ञान होणार नाही. आत्मज्ञान हवं असेल तर गुरुकृपेशिवाय पर्याय नाही, भगवत कृपेशिवाय पर्याय नाही, वगैरे वगैरे नेहमी सांगितला जाणारा विषय. मला आत्ता तो बोलायचा नाही आहे. पण ज्ञानेश्वर महाराज गुरुकृपेचा आग्रह काव्य निर्मिती करता धरतात याचा मला विशेषत्वानं विचार आपल्या समोर ठेवायचा आहे. आणि हा जो ज्ञानोबरायांचा विचार आहे, हा विचार साहित्यशास्त्रकारांनी मांडलेल्या विचारापेक्षा स्वतंत्र आहे. बरं, का स्वतंत्र आहे त्याचं कारण सांगतो. साहित्यशास्त्रामध्ये मोक्ष हे काव्याचं प्रयोजन मानलं नाही, कुठेच मानलं नाही. सद्य परनिर्वृत्त हे मानलंय मम्मटांनी. आपण त्याचा विचार काव्य प्रयोजनाच्या वेळेला करू, परंतु तिथं काव्यशास्त्रामध्ये, साहित्यशास्त्रामध्ये मोक्ष म्हणून जे सांगितलं गेलं त्या मोक्षाचा आपण जसा विचार करतो. आपण काय विचार करतो? मोक्ष म्हणजे काय आहे? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती आपण म्हणतो की नाही? तसं हा जो विचार साहित्यशास्त्रामध्ये आला तो मोक्ष म्हणून जरी मांडला गेलेला असला तरी साहित्यशास्त्रामध्ये काव्याचं प्रयोजन म्हणून जो मोक्ष कुठे सांगितला गेलेला असला तरी तसं सांगणं हा अर्थवाद मानला आहे. अर्थवाद मानणं म्हणजे काय? आपण नेहमी सांगतो अर्थवाद मानणं म्हणजे काय? अर्थवाद म्हणजे अवास्तव स्तुती किंवा अवास्तव निंदा, याला अर्थवाद म्हणा. अगदी साधं सरळ बोला की काय, फार अवघडात जाण्याचं कारण नाही. मग ते अर्थवादाचे 3 प्रकार, नकोच ती पिढा, आपल्याला तिकडे जायचंच नाही. अर्थवाद मानला गेला. अर्थवाद म्हणजे काय? अवास्तव केलेली स्तुती किंवा अवास्तव केलेली निंदा. निंदेतही अर्थवाद आहे, निंदा म्हणजेही अर्थवाद आहे आणि स्तुती म्हणजेही अर्थवाद आहे. विस्तार करत नाही. एखाद्या, आता मोक्ष असं म्हटलं की आपल्याकडे काय होतं की एखादा पदार्थ माणसाला आवडला, भूक लागलेला मनुष्य आहे, पानावर बसला आणि पानावर बसल्यानंतर जे जे पदार्थ त्याला पानात वाढले गेले ते सगळेच त्याच्या आवडीचे होते, सगळेच आवडीचे होते. म्हणजे भूक लागलेली होती, जेवणाची वेळ झालेली होती, जेवण देणारे उदार होते. बाप देवो उदार अपरिमित, याचक स्वेच्छा सदोदित. ज्ञानोबराय बोलतात तसं हा रसज्ञ आणि जेवणारा होता. वाढणारे उदार अपरिमित देणारे होते. याला भूक लागलेली होती,
सगळे पदार्थ याच्या आवडीचे केलेले होते. आता थोडं जेवून उठल का? उगी थोडं तोंड दुष्ट करून उठला असं होईल का? जेव जेव जेवला असं सांगितलं म्हणजे अति जेवला असा त्याचा अर्थ आहे. भरपूर जेवला. आणि मग जेवण झाल्यानंतर त्या बाईने, त्या ज्या माय माऊलीने ते जेवण बनवलं होतं तिने विचारलं, माऊली जेवलात का हो? जेवलो आई. व्यवस्थित जेवलात? जेवलो. स्वयंपाक बरा झाला होता? छान झाला होता. कसाही असला तरी छान झाला होता असंच म्हणावं, म्हणजे पुढच्या वेळेला बोलवतात. नावं ठेवू नये. छान झाला होता. कसा वाटला स्वयंपाक? तो भरपूर जेवून उठलेला मनुष्य म्हणतो, अहो असा जेवलो, इतकं छान पोट भरलंय. मोक्ष मोक्ष म्हणजे काय असतो हेच. आता जेवणाच्या सुखाला कोणी मोक्ष म्हणतं का आपल्याकडे? जेवणाचं सुख, पोट भरलं याचं जे सुख होतं, याच्यात जे दुःख निवृत्ती होते, त्याला कोणी आपल्यापैकी मोक्ष म्हणतं का? भरपूर जेवण व्हावं, मनासारखं जेवण व्हावं, पुढं काही कार्यक्रम नसावा, घरातच राहण्याचा योग यावा, छानपैकी मंद वारा सुटलेला असावा, अशा वेळेला झाडाखाली निवांत पलंग टाकून झोप लागावी. मोक्ष म्हणजे ह्याच्या पलीकडे काय असतं? काय असतं? माणूस काय म्हणतो? बस 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 स्वर्ग सुख हो, म्हणतो की नाही? आता हा मोक्ष आहे का? हा मोक्ष नाही. पण सुखाचा अतिरेक जिथे सांगण्याचा मनुष्य प्रयत्न करतो त्यावेळेला मोक्ष ही संकल्पना वापरतो. त्यामुळे साहित्यशास्त्रामध्ये जेव्हा काव्याच्या आनंदाकरता मोक्ष ही संकल्पना वापरली गेली, तिथं काव्याचा आनंद म्हणजे मोक्ष नाही. मग मोक्ष का म्हटलं? अरे तो मोक्ष अर्थवाद आहे, अवास्तव केलेली स्तुती आहे काव्यातून मिळणाऱ्या आनंदाच्या संबंधानं, म्हणून त्याला अर्थवाद असं म्हणण्यात आलं. म्हणजे काव्यशास्त्रामध्ये, साहित्यशास्त्रामध्ये साहित्याचं जे प्रयोजन, काव्याचं जे प्रयोजन आहे त्याच्यामध्ये मोक्ष नाही. पण मोक्ष नसला तरी सुद्धा तिथं मोक्ष जर सांगितला गेला असेल तर तो अर्थवाद माना. आता चिंतन करा की साहित्यशास्त्रामध्ये मोक्ष हा जर अर्थवाद असेल तर त्या मोक्षाकरता आवश्यक असणारी कृपा याला सुद्धा अर्थवादच म्हणलं जाईल की नाही? म्हणून इतर साहित्यशास्त्रकारांनी ज्या कृपेला अर्थवाद म्हणून स्वीकारलं, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की कृपेनं, भगवत कृपा असो अथवा गुरुकृपा असो, या कृपेनं आपल्याला जास्तीत जास्त काव्याची प्रेरणा मिळते. ती कृपा म्हणजे काव्याचं प्रत्यक्ष कारण होऊ शकत नाही. ते प्रत्यक्ष काव्य कारण होऊ शकत नाही. हा तुमच्या प्रेरणा त्याच्यामुळे जाग्या होऊ शकतात. सद्गुरू तुम्हाला म्हणतात, हा कर तू, मी आहे तुझ्या मागे, तुझं काही चुकणार नाही, मी बघतो, मी तुझी जबाबदारी घेतो, तू कर काव्य, असं म्हणल्यामुळे आपण जर काव्य करायला प्रवृत्त होऊ तर आपल्याला त्यांचा एक आधार वाटेल, ते आपल्या ठिकाणी प्रेरणा निर्माण करतील आणि त्या आधारावर, त्या प्रेरणेने आपल्याकडून काव्यकृती निर्माण होईल. म्हणजे कृपा ही केवळ काव्याची प्रेरणा असू शकते, काव्य कारण असू शकत नाही, असं साहित्यशास्त्राचं म्हणणं आहे. पण ज्ञानोबराय म्हणतात तसं नाही, तसं नाही. काव्य निर्मिती करता तुम्ही कृपा हा अर्थवाद मानता की न मानता, तुम्ही मोक्ष हा अर्थवाद मानता की न मानता, हा मुद्दा नाही. काव्य निर्मिती करता गुरुकृपा हे अत्यंत आवश्यक, असंच अपरिहार्य असं काव्य कारण आहे. कारण त्याचं असं आहे, साधा विचार आपण करा. ज्ञानोबरायांच्या स्वभावाचा, तुकोबरायांच्या स्वभावाचा विचार केला तर आपल्या जगण्याकरता आवश्यक असणाऱ्या श्वासाकरता जर ते गुरुकृपा स्वीकारत असतील तर एवढा मोठा ग्रंथ निर्माण करण्याकरता गुरुकृपा स्वीकारणार नाहीत काय? साधा विचार करा ना. श्वासोश्वासाकरता सुद्धा ते गुरुकृपा महत्वाची मानतात. जगण्याचा हेतू, आपल्या जगण्याचं कारण श्वासोश्वास, त्याच्याकरता सुद्धा तो हेतू मानला जातो, त्याच्याकरता सुद्धा हे स्वीकारलं जातं. अरे गुरुकृपा असेल तर आमचा श्वासोश्वास नीट चालेल, भगवत कृपा असेल तर आमचा श्वासोश्वास नीट चालेल, असं म्हणणारे ज्ञानोबराय, तुकोबराय एवढ्या मोठ्या ग्रंथाची, साहित्य आणि तत्वज्ञान यांचा समन्वय करून देणाऱ्या ग्रंथाची निर्मिती करतील तर त्याच्यात त्या काव्याकरता गुरुकृपा महत्वाची मानणार नाहीत का?
मानतील ना महाराज. गुरुकृपा त्यांच्या दृष्टीने महत्वाची आहेच आहे. याला काही प्रमाण आहे का? प्रमाण आहे. प्रमाण असल्याशिवाय ज्ञानोबा बोलत नाहीत. प्रमाण असल्याशिवाय आपल्यालाही बोलायचं काही कारण नाही. ज्ञानोबा म्हणतात काव्यासाठी कृपेची आवश्यकता आहे असं नाही, अपरिहार्यता आहे. आवश्यकता वेगळी, अपरिहार्यता वेगळी. नुसती आवश्यकता नाही, अपरिहार्यता आहे. 10व्या अध्यायाचं नमन काढा. सगळ्यांना पाठ असणारं नमन आहे, मला सगळं म्हणायचंही नाही. पण ज्ञानोबाराय आपल्या काव्याकरता गुरुकृपा कशी आवश्यक आहे हे सांगताना ज्या शब्दांची जशी योजना करतात तशी योजना आपण डोळ्याखालून घाला. कुठून विचार करा? तुमचा अनुग्रह गणेशू जय दे आपुला सौरसू तै सारस्वती प्रवेशू बाळकाही आती. ज्ञानोबा म्हणतात की तुमची कृपा हाच गणेश, तुमचा अनुग्रह गणेशू. तुमचा अनुग्रह हाच प्रत्यक्ष गणेश आहे. तुमचा अनुग्रह म्हणजेच गणेश. त्या गणेशाने जर आपल्याला काही सामर्थ्य दिलं, जय दे आपुला सौरसू, सौरसू सामर्थ्य, त्याने जर सामर्थ्य दिलं तर काय होणार नाही हो. मूकं करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमं वंदे परमानंद माधवम म्हणतोच की नाही आपण. भगवंताची कृपा झाली तर मूकं करोति वाचालम होईल की नाही. भगवंताची जर कृपा झाली तर पंगुम लंघयते गिरिम होईल की नाही. लंगडा मनुष्य सुद्धा सहजपणाने डोंगर पर्वत ओलांडून पलीकडे जाऊ शकेल. भगवंताची कृपा झाली तर मुका सुद्धा बोलायला लागेल. ज्ञानोबारायांनी सुद्धा ते चिंतन केलंय. हे कशा करता मी बोलतो? ज्ञानोबाराय म्हणतात तुमचा अनुग्रह हाच गणेश आहे आणि त्या गणेशाने जर आपलं सामर्थ्य आपल्याला दिलं तर त्या सामर्थ्यानं काय होणार नाही. सारस्वती ही प्रवेशू बाळकाही. अरे बालक सुद्धा सारस्वताची निर्मिती करू शकेल. कशामुळे करू शकेल? तुमचा अनुग्रह हा शब्द लक्षात ठेवा. तुमचा अनुग्रह असेल तर बालक सुद्धा साहित्य निर्माण करू शकेल जर तुम्ही सामर्थ्य दिलं तर. पुढे ज्ञानोबाराय बोलतात दैविकी उदार वाचा जै उद्देशू दे नाभिकाराचा तै नवरस दीपांचा थावो लाभे. नवरस सुधाब्दीचा थावो लाभे. नवरस दीपांचा मामांच्या प्रती दीपांचा आहे बहुतेक माझ्या पाठात जे आहे ते. नवरस सुधाब्दीचा आपल्याला काहीच फरक पडत नाही. नवरस सुधाब्दीचा दीप म्हटलं काय आणि सुधाब्दी म्हटलं काय आत्ता फार फरक पडत नाही. अर्थभेद होईल. दीप शब्द दिवा या अर्थाने होईल. सुधाब्दी म्हणजे अमृताचा समुद्र या अर्थाने येईल. पण ठीक आहे, आता दोन्ही घ्या चालेल आपल्या. नवरस सुधाब्दीचा थावो लाभे ज्ञानोबाराय म्हणतात. आता ह्याच्यामध्ये ज्ञानोबाराय पहिल्यांदा जे बोलतात तिथं सारस्वत शब्दाची योजना आहे. त्या सारस्वताच्या निर्मितीत ज्ञानोबारायांना अपेक्षित असणारे नवरस हे सुद्धा गुरुकृपेनेच प्राप्त होतात. हे ज्ञानोबाराय बोलून दाखवतात. दैविकी उदार वाचा जय उद्देशू दे नाभिकाराचा. तुम्ही उदार वाचेनी जर भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे एवढं जरी म्हणाल तरी सुद्धा नवरस सुधाब्दीचा थावो लाभे. मी हे नवरसाचा समुद्र निर्माण करून ठेवेन. फक्त याच्याकरता तुमची कृपा पाहिजे. पुढे बोलताना ज्ञानोबाराय बोलतात आपल्या स्नेहाची वागेश्वरी जरी मुके याते अंगीकारी ते वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा. मग अशा वेळेला जर तुम्ही मला माझ्यावर कृपा केली, कशाची? आपुल्या स्नेहाची वागेश्वरी असा शब्द वापरला. वागेश्वरी, स्नेहाची वागेश्वरी जर मला तुम्ही द्याल तर काय होईल? तो वाचस्पतीशी करी, तो बृहस्पतीशी सुद्धा स्पर्धा करू शकेल. इतकं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी प्राप्त होईल. कशाची स्पर्धा करू शकेल? प्रबंधाची, निबंधाची नाही. प्रबंधाची चर्चा, प्रबंध रूपात पैज लावू शकेल. प्रबंधाची पैज लावू शकेल. हे ज्ञानोबाराय जर बोलत असतील तर इथं वापरलेले सारस्वत हा शब्द बघा, इथं नवरस हा वापरलेला शब्द बघा, किंवा वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा हे शब्द पहा, वागेश्वरी हे शब्द पहा. काव्य निर्मिती करता ज्ञानोबाराय गुरुकृपा अत्यंत आवश्यक मानतात. जशी गुरुकृपा ज्ञानोबारायांना महत्वाची वाटते तशी ज्ञानोबारायांना भगवत कृपा ही तेवढीच महत्वाची वाटते. त्याचाही विचार आपण करा.
ज्ञानोबारायांनी पहिल्या अध्यायामध्ये हे गणेशाचं नमन झाल्यानंतर आणखीन एक नमन केलंय. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया, हे ज्ञानोबाराय बोलतात. इथं ज्ञानोबारायांनी केलेलं वंदन कुणाला आहे? शारदेला. ती श्री शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया, शारदेला नमन करून, सरस्वतीला नमन करून ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही अभिनव वाग्विलासिनी आणि चातुर्य कला कामिनी हे दोन्ही शब्द वापरले. चातुर्यही आहे आणि तुमच्या ठिकाणी तुम्ही वाग्विलासिनीही आहात. मग तुमचा वाग्विलास आणि वाग्विलासाच्या मागे असणारं चातुर्य या दोन्हीचीही प्राप्ती व्हावी म्हणून ज्ञानोबारायांनी अतिशय उचित अशा पद्धतीची दोन विशेषणं ज्ञानोबारायांनी दिली. त्याच्यामध्ये वाग्विलास, अभिनव वाग्विलासिनी आणि चातुर्यार्थ कला कामिनी असे दोन्ही शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरले. थोडा विचार जर आपल्याला पुढं करायचा झाला तर तुकोबारायांच्या वचनाकडे चला. तुकोबारायांनी आपल्या एका अभंगामध्ये माझं बोलणं, माझं कवित्व हे माझं सामर्थ्य नसून केवळ भगवत कृपा आहे असं म्हणताना तुकोबाराय म्हणाले, करीतो कवित्व म्हणाल हे कोणी, नवे माझी वाणी पदरीची. माझी युक्तीचा नव्हे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवितो. ज्ञानोबाराय काय, तुकोबाराय काय म्हणतात, हे माझं नाही, तुका म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल, मी बोलतो असं नाही, माझ्या युक्तीचा हा प्रकार नाहीये, हे सगळं मी सांगतो, मी काही अलंकाराची योजना करतो, मी पदबंधाची योजना करतो, हे माझं काही नाही, माझी युक्तीचा नव्हे हा प्रकार. कोण बोलवतो? मज विश्वंभर बोलवितो. अरे मला काय कळतं, काय मी जाणे, काय मी पामर जाणे अर्थभेद, मला काही कळतं त्याच्यातलं, मला अर्थभेद काही कळत नाही. पण कोण वदवतं? वदवी गोविंद त्याची वदे, वदवी गोविंद तेच वदे. परमात्मा माझ्या मुखामधून जे वदवून घेतो तेच मी बोलतो. आता ते बोलणं जर तुकोबारायांचं आपण लक्षात घेतलं तर त्या विधानामध्ये तुकोबारायांच्या वाङ्मयात काय अलंकार नाहीत का? सगळेच अलंकार. तुकोबारायांची वाणी काय पदबंध नागर नाही का? आहेच की. तसंच नाथ महाराजांचंही चिंतन आहे. आत्ता ते बोलत नाही, पण ज्ञानोबाराय म्हणतात त्या दृष्टीनं किंवा तुकोबाराय म्हणतात त्या दृष्टीनं काव्य निर्मिती होताना चांगलं काव्य कशाला म्हणा, पौर्वदेहिक बुद्धिसंयोग असेल तर चांगलं काव्य निर्माण होतं. हा जसा एक विचार आहे तसा दुसरा विचार आपल्याला पाहता येतो. गुरुकृपा आणि भगवत कृपा जर आपल्यावर अनुकूल असेल, गुरुकृपा झालेली असेल तर जे निर्माण होतं त्यालाच काव्य म्हणा, नाहीतर म्हणू नका. ज्ञानोबाराय गुरुकृपे पुन्हा पुन्हा 12व्या अध्यायाचं नमनही आपण बोलून आलो. म्हणून अंबे श्रीमंते निजजन कल्पलते अज्ञापी माते ग्रंथ निरूपणी, असं म्हणून ग्रंथ निरूपणात काय काय पाहिजे हे जे ज्ञानोबाराय पुढे बोलले. नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये, साहित्य सोनियाची आखाणी, उघडवी देशेची आक्षोणी, विवेक वेलीची लावणी होदे सैंद, संवाद फळ निधाने, प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गण निरंतर, पाखंडाचे दरकुटे, मोडी वागवाद आव्हाटे, कुतर्काची दुष्टे सावजे फेडी. असं करून त्या काव्याचं सर्वश्रेष्ठ फल काय आहे तर ज्ञानोबाराय म्हणतात, श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करी व सरते, राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची. श्रोत्यांना श्रवणाच्या राज्यावर बसवलं जाईल अशा पद्धतीची जी वाणी असते त्याला काव्य म्हणा. 12व्या अध्यायाच्या ज्ञानोबारायांचा स्वभावच आहे. आपण पुन्हा पुन्हा हे बोलतो की जिथं प्रसंग असेल तिथं तिथं ज्ञानोबाराय सद्गुरु स्तवनामध्ये गुंतलेले दिसूनच येतात. पण जिथं प्रसंग नसतो तिथं सुद्धा विषय बदलून ओढून आणून ज्ञानोबाराय आपल्या गुरुचं वर्णन करतात. विषय आहे का तिथं? विषय काही नाही. कशा करता? काही नाही, वाटलं मनाला वाटलं गुरुचं स्तवन करावं. अध्यायाच्या आरंभी केलं की नाही? केलं होतं. मग आता परत का? त्याला काय बिघडतं? ज्ञानोबाराय म्हणतात अरे बिघडलं काय? दोनदा करू नये असं काही नियम आहे काय? अध्यायात दोनदा गुरुस्तवन करू नये असा काही नियम आहे काय साहित्याचा, वेदांताचा? नाही ना. मला वाटलं करावं, करतो. पण हे मला वाटलं हा ज्ञानोबारायांचा स्वभाव नाही. ज्ञानोबाराय जे करतात त्याच्या मागे काहीतरी कारण परंपरा उभी असते.
त्यामुळे जिथं प्रसंग आहे, अध्यायाच्या सुरुवातीला गुरुस्तवन केलं, मान्य आहे. मध्येच कुठेतरी आचार्योपासनम शब्द आला, गुरुस्तवन सुरू झालं, मान्य आहे. संतांच्या वर्णनामध्ये गुरुस्तवन येऊन गेलं, मान्य आहे. पण जिथं काही कारण नाही, जिथं काही संबंध नाही, तिथंही ज्ञानोबाराय वारे माप बोलत राहतात. कशा करता बोलतात? प्रसंगी पाल्हाळ वाटावं विद्वानांना, इतकं ज्ञानोबाराय विस्तारानं गुरूंचं वर्णन करतात. कशा करता? हेच त्याचं एक कारण म्हणून आपल्याला सांगता येतं. एक कारण म्हणून फक्त सांगतो. सद्गुरु वर्णनामध्ये ज्ञानोबाराय पुन्हा पुन्हा रमतात. याचं एकच कारण आहे की असं रमणं सुरू झालं आणि ते विस्तारानं पुढं वाढायला लागलं की सद्गुरूच त्यांना थांबवतात. बस झालं, किती बोलणार आहेस माझ्याबद्दल? मुख्य विषय हाय का? मुख्य विषय हाय का गीतेचा? निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन हा गीतेचा मुख्य विषय आहे का? भगवान अर्जुनाला काय म्हणाले हे सांगणं गीतेचा मुख्य विषय आहे? मग ते मुख्य विषय सोडून द्यायचा तो आणि दुसरीकडेच काहीतरी बोलत बसायचं. कशा करता हे करतोस? हे करू नको, विषयांतर करू नको, तू ग्रंथाबद्दल बोल बरं, तू आधी ग्रंथ सांग. अशी आज्ञा गुरुकडून आल्याशिवाय आपल्याला ग्रंथ सांगण्याची प्रेरणा निर्माण होणार नाही. याच्याकरता पुन्हा पुन्हा ती गुरु आज्ञा यावी. याच्याकरता 14व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी हे बोलून दाखवलंय. हो का जी स्वामी, हेच पाहतो होतो मी, जे श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथ सांग. तुम्ही श्रीमुखे म्हणा की ग्रंथ सांग, ग्रंथ सांग. मी याचीच वाट बघत होतो. आता तुम्ही म्हणला ना ग्रंथ सांग, आता मला नीट मांडता येईल. तुम्ही मला ग्रंथाची मांडणी नीट करता यावी याच्याकरता पुन्हा पुन्हा ग्रंथ सांग असं त्यांच्या मुखातून यावं, याच्याकरता ही गुरुस्तवन मध्ये मध्ये आलेली आहेत. एक कारण त्याच्यातलं म्हणून हे लक्षात घ्या ना. आणि म्हणून ज्ञानोबारायांना गुरुकृपा ही तेवढीच महत्वाची वाटते. आणि त्या गुरुकृपेमध्ये काव्य निर्मिती होते, गुरुकृपेनेच काव्य निर्मिती होते, हे ज्ञानोबाराय आपल्याला बोलून दाखवतात. आता आणखीन एक कारण काव्य निर्मिती करता ज्ञानोबारायांच्या समोर आहे, तेही सांगतो मी आपल्याला. थोडा विचार त्याचाही करा. साहित्यशास्त्रामध्ये काव्य हेतूंचा विचार करत असताना, काव्य निर्मितीच्या कारणांचा विचार करत असताना 3 कारणांचा विचार आला. 3 कारणांचा विचार आला. कोणकोणती 3 कारणं? जवळजवळ सगळ्या साहित्यकारांनी काव्य निर्मितीच्या मागे या 3 कारणांचा विचार केलाय. पहिलं कारण आहे प्रतिभा, दुसरं कारण आहे व्युत्पत्ती आणि तिसरं कारण आहे अभ्यास. 3 कारणांचा विचार करा. अभ्यास केलाच पाहिजे, व्युत्पत्ती पाहिजेच, त्याचा बोध आपल्याला शास्त्रबोध पाहिजेच आहे. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं व्युत्पन्नता पाहिजे. आपल्या ठिकाणी प्रतिभा पाहिजे, व्युत्पन्नतेबरोबर प्रतिभा पाहिजे. त्या संबंधानं आपण बोलू. काव्य निर्मितीमध्ये सगळ्यात महत्वाचं मूलगामी जर कोणतं कारण मानलं असेल तर ती म्हणजे प्रतिभा. प्रतिभा हे कारण मानलं. आता प्रतिभा हे कारण काय आहे? प्रतिभा हे कारण काय आहे? त्या आनंदवर्धनाच्या ध्वन्यालोकावर एक लोचन नावाची अभिनव गुप्ताचार्यांची टीका आहे. लोचन नाव आहे त्या टीकेचं. त्या टीकेमध्ये त्यांनी प्रतिभेचा विचार करताना असं म्हटलंय की प्रतिभा म्हणजे काय असतं? काही नाही, अपूर्वता दाखवणं ही प्रतिभा असते. एखादा पदार्थ आतापर्यंत बऱ्याच वेळेला चर्चेला गेलेला असतो, पण तो एखाद्या कवीच्या मुखातून ज्या वेळेला येतो त्यावेळेला जर ते नवीन वाटत असेल तर ती नवनवोन्मेष शालिनी अशी जी बुद्धी असते त्याला प्रतिभा असं म्हणतात. अभिनव गुप्ताचार्यांनी केलेला विचार असा आहे. आत्ता ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा. 3 गोष्टी महत्वाच्या आहेत: प्रतिभा, व्युत्पत्ती आणि अभ्यास. या 3 गोष्टी काव्य निर्मिती करता महत्वाच्या मानल्या गेल्या. आता ही प्रतिभा काय आहे, कशी आहे याचा विचार करताना रुद्रटाने आपल्या वाङ्मयामध्ये प्रतिभा 2 प्रकारची असते म्हणून आपल्याला सांगितलं. प्रतिभा 2 प्रकारची. कोणती? एक सहज प्रतिभा असते आणि दुसरी उत्पाद्य प्रतिभा असते. बरं का? उत्पाद्य प्रतिभा ही व्युत्पन्नता आणि अभ्यासाने निर्माण होते आणि सहज प्रतिभेतून व्युत्पन्नता आणि अभ्यास दिसतो. हा दोन्हीतला फरक आहे.
उत्पाद्य प्रतिभा, उत्पाद्य म्हणजे काय? उत्पन्न करून घेतलेली, उत्पन्न झालेली जी प्रतिभा असते त्याला उत्पाद्य प्रतिभा असं म्हणतात. म्हणजे काय? म्हणजे काही काही कवींच्या बाबतीत असं असतं की ते शाळेत गेलेले नसतात, त्यांच्यावर काही काव्याचे संस्कार नसतात, त्यांनी ह्याच्या शाळेतच गेलेले नसल्यामुळे त्यांचा काही अभ्यास नसतो, त्यांना वाचनामध्ये काही ग्रंथ आलेले नसतात काव्याचे, ते ग्रंथ सोडवावेत किंवा कुणाकडून ऐकावेत इतकं महत्वही त्यांना दिलेलं नसतं, कारण शिक्षणच नसतं. पण तरीही त्यांच्या मुखातून अशी अलौकिक कविता बाहेर पडते, अलौकिक काव्य बाहेर पडतं की शिकलेले सवरलेले लोक सुद्धा त्याच्यानं स्तिमित होऊन जातात. आपल्याला उदाहरणं मी अनेक देतो. अलीकडच्या काळात, परवा देऊन आलो एक उदाहरण, अलीकडच्या काळातलं उदाहरण द्यायचं झालं तर बहिणाबाई चौधरी, बहिणाबाई हे तुकोबारायांच्या शिष्या नाही, लोक दोन्ही बहिणाबाई एकच म्हणतात. या बहिणाबाई चौधरी अलीकडच्या काळामध्ये झाल्या. त्यांचं एक कविता त्यांची सांगतो, तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे. अरे संसार संसार, पाठ आहे की नाही? ही कविता करणाऱ्या बहिणाबाई चौधरी त्यांचं आडनाव. शाळेत गेल्या नाहीत, शाळेत गेल्या नाहीत, काही शिकल्या नाहीत, पुस्तक वाचणं वगैरे काही माहीत नव्हतं. पण पूर्वीच्या काळामध्ये जात्यावर बसलं की ओवी सुचत होती म्हणतात. जात्यावर बसलं की बाईला ओवी सुचायची. आता एखाद्या बाईला सुचायची तर ठीक आहे, आता जनाबाईच दळायला बसल्या, ओवी सुचल, अभंग सुचल, नवल काय त्याच्यामध्ये. पण म्हणजे जात्यावर बसल्यावर ओवी सुचते, जात्यावर बसल्यावर जबरदस्तीनं गाणं म्हणावं लागत नाही. ते ओवी सुचते, मग ते जबरदस्तीनं गाणं म्हणायचं. मग ते गाणं म्हणताना त्या घरातल्या सगळ्यांची नावं त्याच्यात घालायची. ते बायकांना छंदच होता जुन्या काळामध्ये. जाऊ दे, आता म्हणून दाखवत नाही मी, पाठ आहे काही काही मला कानावर पडलेलं. जाऊ द्या. आता ते जात बसलं ओवी सुते. बहिणाबाईने अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, अशा पद्धतीचं काव्यरचना केली. शाळेत गेल्या नव्हत्या, काही संस्कार नाहीत, काय कानावर पडलं असेल, अभंग पडले असतील त्या काळामध्ये, काही जात्यावर आईबरोबर बसल्यानंतर, जावेबरोबर बसल्यानंतर दळायला मदत करताना कुणी काही म्हणत असेल, यांनी म्हणावं लागत होतं. ते जात्याचं तसंच असतं. एका बाईने पुढं म्हणायचं, मागच्या बाईने तिनं म्हणलेलंच पुन्हा मागे म्हणायचं. देवाची येद्वारी उभा क्षणभरी, देवाची येद्वारी उभा क्षणभरी. तसंच ते काही पुढं म्हणायचं नाही, कारण पुढं तिलाच माहिती निर्माण करणार हिला काय कळणार ती काय म्हणणार आहे. मग ते आता ते जनाबाईला भगवान दळायला मदत करायला गेले, ती कथा सांगतात ना. नको, जाऊ द्या, काय किती सांगायचं काय काय करायचं, जाऊ द्या. इकडे या. आता त्या काही शाळेत गेल्या नाहीत, पण त्यांनी जे काव्य निर्माण केलं त्या काव्यावर अनेक विद्वानांनी PhD केली. त्या शाळेत गेल्या नाहीत कधी, पण त्यांचं काव्य विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये लावलं गेलं. विद्वानांनी त्या काव्याची समीक्षा केली, त्याची मीमांसा केली, त्याच्यावर मोठी मोठी चर्चासत्र भरली. त्या स्वतः शाळेची पायरी चढल्या नाहीत. मग त्यांच्या ठिकाणी इतकं सुंदर काव्य निर्माण करण्याची प्रतिभा कुठून आली? काही नाही, एकतर पौर्वदेहिक बुद्धिसंयोग माना, भगवत कृपा माना, पण या दोन्हीतून उत्पन्न होणारी जी प्रतिभा असते तिला सहज प्रतिभा असं म्हणा. सहज शब्दाचा अर्थ काय? सहज म्हणजे ते सहजम कर्म कौंतेय आहे की नाही गीतेमध्ये, इथल्या सहज शब्दाचा अर्थ करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी सहज कशाला म्हणावं हे सांगताना भाष्यामध्ये म्हटलंय, जन्मना एवं उत्पन्नम सहजम. सहज म्हणजे काय? जे जन्माबरोबर प्राप्त होत असतं त्याला सहज म्हणा. ती प्रतिभा जन्माबरोबर त्यांना प्राप्त होते, त्यांना शोध घ्यावा लागत नाही, डोकं खाजवावं लागत नाही. तुकोबारायांचं चिंतन करा. नामदेव महाराजांनी, नामदेवरायांनी, भगवंतांनी स्वप्नामध्ये येऊन त्यांना काव्य करा म्हणून आज्ञा केली, स्फूर्ती दिली, प्रेरणा दिली, शक्ती दिली, हे सगळं दिलं. आता हे दिल्यानंतर तुकोबारायांच्या मुखातून जे वाङ्मय बाहेर पडायला लागलं, काय असं झालं असेल का की तुकोबाराय विचार करत बसले असतील, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
मग आता विटेवर रीला काय जोडाव, मग कटावरी, हा हे जमत आहे, असं झालं असं. अरे काय तुकोबर आहे ते ना. प्रत्यक्ष परमात्मा ज्यांच्या रूपानं प्रकट होतो ते असं डोकं खाजवत यमकाची जुळवणी करत बसतील काय? नाही ना. मग हे झाल्यावर मग र ला र, ट ला ट, री ला री जमलं. हा आता द्या लोकांकडे, करू द्या कीर्तन याच्यावर. असं झालं नाही. सहज तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. तुकोबाराय बोलून जातात, अरे हे काय मी माझं बोलतो का बाबा, साळू का मंजुळ बोली तसे वाणी. शिकविता धनी वेगळाचे, हे माझं नाही. तुका म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल, मी बोलतच नाही बाबा. सखा कृपावंत वाचा त्याची, त्याच्या कृपेनं जे बोलायचं तेच मी बोलतो, माझ्या मनाचं बोलत नाही. सहज प्रतिभा, सहज, त्याच्याकरता परिश्रम नाही, त्याच्याकरता शिक्षण नाही, पण तरी सुद्धा व्यक्त होताना यमक चुकत नाही. यमक यमकाच्या जागी बरोबर येऊन बसतं. कुठून आलं हे? याला सहज प्रतिभा म्हणतात. आणि दुसरी उत्पाद्य प्रतिभा आहे. उत्पाद्य प्रतिभा काय? अभ्यास करून साहित्य काय असतं, काव्य कसं असतं, मग वेगवेगळ्या कवींच्या वाङ्मयाचा अभ्यास करायचा. याच्यातलं काय चांगलं आहे, त्याच्यात काय आहे, याच्यात कोणता गुण आला, त्या वाङ्मयात त्या काव्यात कोणता गुण आला, याच्यात कोणता दोष आला, तो कसा टाळला पाहिजे, याच्यात कोणता दोष आला, कोणता शब्द वापरला असता तर तो दोष निवृत्त झाला असता. अशा पद्धतीची चिकित्सा करून 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 तशा पद्धतीचं काव्य हेतुतः जेव्हा निर्माण केलं जातं तेव्हा त्याही काव्य निर्मितीला प्रतिभा लागते. पण त्या प्रतिभेला उत्पाद्य प्रतिभा असं म्हणतात. म्हणजे व्यासंग करून अभ्यास करून जी प्रतिभा निर्माण करून घ्यावी लागते तिला उत्पाद्य प्रतिभा म्हणतात. आणि सहज प्रतिभा म्हणजे ज्यांच्या ठिकाणी ती प्रतिभा सहजतेनं निर्माण होते, पण त्या सहज अशा निर्मितीतून, काव्य निर्मितीतून व्यासंग आणि गतजन्मातला कुठला अभ्यास सहजतेनं प्रकट होतो त्याला सहज प्रतिभा म्हणा. तिथल्या तिथेच फिरवायचं झालं तर असा विचार आपल्याला ढोबळमानानं करता येतो. सगळ्यात महत्वाचं मानलं गेलं ते काय आहे तर त्याला आपल्याला म्हणता येतं की ही मूलतत्व, काव्याचं मूलतत्व म्हणून जर काही असेल तर मूलधर्म म्हणजे ती प्रतिभा आहे. आता या प्रतिभेचा विचार करताना प्रतिभा म्हणजे एका अर्थानं बुद्धी, प्रज्ञा. ज्ञानोबारायांनी याचा विचार करताना फार चांगला विचार केला. हे मूळ आहे, आपण त्याचा विचार करून आलोय की अशा पद्धतीनं जर काही केलं. आपण त्या अग्निपुराणातला विचार करत असताना नरत्वम दुर्लभम लोके विद्या तत्र सुदुर्लभा, कवित्वम दुर्लभम तत्र शक्तीस्तत्र सुदुर्लभा. ही शक्ती हा जो शब्द वापरला ना तो प्रतिभा या अर्थात. शक्ती अत्यंत दुर्लभ आहे, मानवी जन्म दुर्लभ, त्याच्यामध्ये विद्या प्राप्त होणं दुर्लभ. विद्या जरी प्राप्त झाली तरी कवित्व करता येणं हे त्याही पेक्षा दुर्लभ. आणि कवित्व जरी रला रण टला ट जोडता आलं तरी त्याच्यामध्ये प्रतिभा असणं हे त्याही पेक्षा अत्यंत दुर्लभ. हे जे अग्निपुराणाने सांगितलंय ती प्रतिभा या काव्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाची मानली गेली. आणि ती प्रतिभा ही आपल्याला प्राप्त व्हावी याच्याकरता ज्ञानोबाराय सुद्धा गुरुचरणी काही प्रार्थना करतात. आता ती प्रतिभा, ती प्रज्ञा प्राप्त व्हावी याच्याकरता जो विचार ज्ञानोबारायांचा चालू आहे तो 14व्या अध्यायामध्ये आपण बघा. मी थोडा विचार त्या संबंधामध्ये सांगतो. आणि उत्तम काव्य कशाला म्हणतात याचा विचार, काव्याच्या मागे ज्ञानोबारायांच्या ज्या संकल्पना आहेत, जी भूमिका आहे तीही या पदातून व्यक्त होते, त्याचा विचार सांगतो. पण ही जी प्रतिभा, ही जी प्रज्ञा लागते त्या काव्यमीमांसेमध्ये राजशेखरांचा ग्रंथ आहे काव्यमीमांसा नावाचा. त्या काव्यमीमांसेच्या 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला, अगदी सुरुवातीला म्हणजे सुरुवातच इथून झाली. त्या राजशेखराने काव्याकरता आवश्यक असणाऱ्या बुद्धीचा विचार करताना 3 पद्धतीची बुद्धी असते असं म्हटलंय. बुद्धी 3 पद्धतीची असते. त्रिधाच सा. ती बुद्धी किती प्रकारची? 3 पद्धतीची बुद्धी. कोणती? स्मृती, मती, प्रज्ञा इति. स्मृती, मती आणि प्रज्ञा
या तीन गोष्टी, तीन बुद्धीचेच वाचक तिन्ही शब्द त्यांनी स्वीकारले. हे तिन्ही आहेत. आता स्मृती म्हणजे काय, मती म्हणजे काय आणि प्रज्ञा म्हणजे काय याचा विचार करताना त्यांनी असं सांगितलं, अतिक्रांतस्यार्थस्य स्मर्त्री स्मृती. अतिक्रांताचं स्मरण करून देणारी जी असते तिला स्मृती म्हणतात. अतिक्रांत म्हणजे भूतकाळात ज्या विषयाचा उपभोग आपल्याला प्राप्त झालेला आहे, भूतकाळामध्ये अनुभूतीला आलेल्या विषयांचं स्मरण करून देणारी जी बुद्धी असते तिला स्मृती असं म्हणा. ते काव्यमीमांसेमध्ये राजशेखरांनी केलेलं चिंतन आहे. भूतकाळामध्ये आपल्याला ज्या विषयाचा अनुभव आला त्याचं स्मरण आपल्याला पुढच्या काळामध्ये करून देणारी बुद्धी आहे. कारण ज्याचा आपल्याला अनुभवच आला नाही त्याचं स्मरण व्हायचं काही कारण नाही. अननुभूत पदार्थांचं स्मरण होत नसतं, होण्याचं काही कारणही नाही. ज्या पदार्थांचा अनुभव आहे अशाच पदार्थांचं स्मरण होतं, पण ते स्मरण करून देणारी एक बुद्धी लागत असते. त्या बुद्धीला कुठेतरी समान धर्मता कळावी लागत असते. समान रूप आहे का नाही हे बघावं लागत असतं. कुठलं तरी एक रूप बघितल्यानंतर या रूपासारखं एक रूप मागे आपण बघितलं होतं ते तेच आहे की काय असा संदेह तिच्या ठिकाणी निर्माण व्हावा लागतो. आणि त्याच्याकरता मागे अनुभवाला आलेल्या विषयाच्या भोगाचं स्मरण तिच्या ठिकाणी, धारण तिच्या ठिकाणी झालेलं असलं पाहिजे तर ती स्मरण करून देते. कोणतंही स्मरण धारणेशिवाय होत नाही. आम्ही एखाद्या पदार्थाचा भोग घेतला किंवा अनुभव घेतला आणि जर आम्ही विसरून गेलो, ते बुद्धीमध्ये जर त्याची धारणाच झाली नाही तर मग आम्हाला पुढे ते आठवतं का? आठवत नाही. खूप लहानपणी आलेल्या अनुभवाचं स्मरण म्हातारपणात होत नसतं. खूप कालावधी गेला, आम्ही विसरून गेलो. पण काही लहानपणी घडलेल्या घटना मरेपर्यंत आठवतात. मी आपल्याला अशी उदाहरणं सांगतो. मला सांगा, दुसऱ्या इयत्तेत असताना तुम्हाला किती मार्क पडले होते? दुसऱ्या इयत्तेत असताना किती गुण पडले होते शाळेत? आठवतं? काही कारणच नाही. दुसऱ्या इयत्तेत आम्हाला 100 पैकी फक्त 2च मार्क पडले होते. हे आम्हाला आठवतं का? आठवत नाही. पण ते 2 मार्क घेऊन घरी आल्यानंतर बापाने किती मारलं होतं हे पक्क आठवतं की नाही? आठवतं. मी म्हणजे 2 पडलेत सगळ्यांना असं म्हणणं नाही, एक गंमत म्हणून मी आपल्याला सांगितलं. त्याचं स्मरण आम्हाला अनुभवाला आलेल्या विषयाचं जोपर्यंत धारण होत नाही तोपर्यंत त्याचं स्मरण होत नाही. स्मरण होण्याकरता त्या पदार्थाची धारणा झाली पाहिजे. ठीक आहे. बुद्धी जेव्हा अशा अनुभवाची धारणा करते, त्या पदार्थांना अनुभवाला धारण करून ठेवते, तेव्हा अनुकूल परिस्थिती प्राप्त झाल्यानंतर त्याचं स्मरण करून देत असते. असं स्मरण करून देणारी स्मर्त्री म्हणून त्या बुद्धीचं जे वर्णन केलं तिला स्मृती असं म्हणतात. कशाचं? भूतकाळाचा. अतिक्रांतस्यार्थस्य स्मर्त्री स्मृती. एक. दुसरा विचार त्याने सांगितला. एक सांगितली स्मृती, दुसरी सांगितली मती आणि तिसरी सांगितली प्रज्ञा. तिन्ही गोष्टी सांगितल्या ना. मग आता ह्याला मती कशाला म्हणावं? त्यांनी सांगितलं वर्तमानस्य मंत्री मती. वर्तमानामध्ये जी मनन करायला लावते त्या बुद्धीला मती असं म्हणा. स्मृती भूतकाळाचं स्मरण करून देते, मती वर्तमानाचं मनन करायला लावते. वर्तमानात आपल्याला अनुभवाला आलेल्या पदार्थाचं मनन करायला लावणं, आता चिंतन म्हणा पाहिजे तर चिंतन करायला लावणं, हे काम जी बुद्धी करते. वर्तमानात एखादी घटना मनुष्याच्या डोळ्यासमोर घडत असताना माणसाचे विचार चालू असतात की नाही? असं का झालं, तसं का झालं, हा याला असं का म्हणाला, इतका चांगला मनुष्य, शिवी कशी याच्या तोंडातून बाहेर पडली, नेहमी ओवी म्हणणारा आज शिवी का देतो, विचार करेल की नाही? काही ना काहीतरी कार्यकारण भूमिकेचा जो विचार करेल की नाही, ते करायला लावणारी जी बुद्धी आहे तिचं नाव आहे मती. एक झाली स्मृती, जे भूतकालाचं स्मरण करून देते. दुसरी झाली मती, जी वर्तमानाचं मनन करायला लावते. आणि अनागतस्य प्रज्ञात्री प्रज्ञा. आणि अनागत म्हणजे भविष्यदर्शिनी जी बुद्धी असते, भविष्याचं चिंतन करायला लावते, तिला प्रज्ञा असं म्हणा.
स्मृती, मती, प्रज्ञा. आता आमच्याजवळ काय आहे हा भाग वेगळा, पण राजशेखरांनी बुद्धीचे हे 3 प्रकार करून असं सांगितलंय, सा त्रिप्रकारा अपि कवीनाम उपकर्त्री. हे जे बुद्धीचे 3 प्रकार आहेत, अशा 3 प्रकारची बुद्धी फक्त कवींनाच उपकारक असते. इतरांकरता या बुद्धीचा विचार, या 3 प्रकाराचा विचार करू नका. स्मृतीलाही बुद्धीच म्हणायचं, मतीलाही बुद्धीच म्हणायचं, प्रज्ञेलाही बुद्धीच म्हणायचं, मेधा म्हणजेही बुद्धीच, बुद्धी म्हणजेही बुद्धीच. हे सगळे बुद्धीचेच वाचक शब्द आहेत. आपण बुद्धीचे प्रज्ञा, मेधा प्रकार सांगतोच की. राजशेखरांनी काव्याचा विचार करून या 3 गोष्टींचा विचार केला. आता ज्ञानोबरायांकडे या, थोडासा विचार तिथला सांगतो. ज्ञानोबरा याचं चिंतन करताना हे प्रज्ञा, मती हे शब्द ज्ञानोबरांनी बरोबर अर्थात याचा अर्थ ज्ञानोबरायांवर त्यांचा प्रभाव होता त्या काव्यमीमांसेचा असं मला म्हणायचं नाही, पण काव्याचं चिंतन करताना ज्या प्रज्ञेचा, ज्या प्रतिभेचा विचार करणं अत्यंत आवश्यक, अपरिहार्य मानलं गेलं, प्रतिभेशिवाय काव्य निर्मिती होऊ शकत नाही हे सगळ्यांनी एकमुखानं सांगितलं. त्या प्रतिभेकरता ज्ञानोबराय काय म्हणतात याचं चिंतन करा. आणि मग मी पुढे त्याचा परामर्श घेताना 1-2 वाक्यात हे सगळं बोलतो. ओव्या काय ज्ञानोबरायांच्या 14व्या अध्यायाच्या नमनामध्ये पुन्हा चला. सगळं नमन गुरुचं करून झालं. ज्ञानोबराय म्हणतात, जी गीतार्थ निधान काढू माझे मन, सुई करी स्नेहांजन आपुले तू. या गीतेचा अर्थ काढण्याकरता तुम्ही माझ्यावर स्नेहांजन माझ्या डोळ्यामध्ये तुम्ही घाला, म्हणजे मग मला या गीतेचा अर्थ स्पष्टपणाने दिसेल. अंजन घातलं की गुप्त दिसतं. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आपण म्हणतो की नाही, अंजन घातलं की गुप्त असणारं, दडलेलं, तिरोहित झालेलं, लपलेलं, झाकलेलं हे अंजनाने दिसतं. आता ते अंजन डोळ्यामध्ये तुम्ही घाला. कोणतं अंजन घाला? सुई स्नेहांजन आपुले तू. तुमच्या स्नेहाचं अंजन, स्नेह प्रेम, त्या प्रेमाचं अंजन तुम्ही माझ्या डोळ्यामध्ये घाला, म्हणजे त्या स्नेहामुळे, त्या प्रेमामुळे, त्या अंजनामुळे गीतेमध्ये लपलेला जो अर्थ आहे तो अर्थ मला स्पष्टपणाने जाणवू शकेल. हे बोलल्यानंतर ज्ञानोबराय आता पुढे प्रार्थना करतात, हे वाक्सृष्टी एके वेळे देखतू माझे बुद्धीचे डोळे. शब्द काय वापरला बघा, बुद्धीचे डोळे. तैसा उदय जोजी निर्मळे कारुण्य बिंबे. तुमचं कारुण्य रूप बिंब, सूर्याचं रूपक झालं पुन्हा एकदा. तुमचं कारुण्य रूप बिंब उदयाला आलं की ही वाक्सृष्टी एके वेळे देखतू माझे बुद्धीचे डोळे. सूर्य उदयाला आल्यानंतर जसं जग दृश्य व्हायला लागतं तसं तुमचं कारुण्य बिंब उदयाला आलं. सद्गुरूंना बोलतात हे ज्ञानोबराय, तुमचं कारुण्य रूपी बिंब उदयाला आलं की हे सगळी वाक्सृष्टी माझी बुद्धी डोळ्याने बघू शकेल. याच्याकरता माझ्यावर तुम्ही सूर्यासारखी कृपा करा. हे ज्ञानोबराय बोलून दाखवतात. पुढं माझी प्रज्ञा वेली. प्रज्ञा शब्द काय वापरला? आधी पहिला ओवीत शब्द वापरला मन, दुसऱ्या ओवीत शब्द वापरला बुद्धी, तिसऱ्या ओवीत ज्ञानोबराय शब्द वापरतात माझी प्रज्ञा वेली वेल्हाळ. काव्य होय सुफळ, तो वसंत होय स्नेहाळ शिरोमणी. इथं वसंताची उपमा देऊन पुन्हा रूपक आपण बोलून आलो. त्या वसंताचं रूपक करून ज्ञानोबराय बोलतात माझी प्रज्ञा वेली वेल्हाळ झाली पाहिजे आणि माझं काव्य प्रकट झालं पाहिजे. याच्याकरता त्या वेलीला फळ येण्याकरता तुमच्यासारखा वसंत ऋतू माझ्या जीवनामध्ये आला पाहिजे. तुम्ही वसंत व्हा म्हणजे माझी प्रज्ञा बहरून येईल. तुम्ही सूर्य व्हा म्हणजे माझ्या बुद्धीला दृष्टी येईल. तुम्ही स्नेह द्याल, अंजन व्हाल तर मला गीतेचा अर्थ कळू शकेल. पुढे ज्ञानोबराय बोलतात प्रमेय महापुरे हे मती गंगा. शब्द काय वापरला? मती. मन, बुद्धी, प्रज्ञा, मती हे सगळे शब्द आपण डोळ्यासमोर ठेवा बरं. ज्ञानोबराय म्हणतात आणि हे सगळं कशा करता चाललंय हेही लक्षात ठेवा. ज्ञानोबराय म्हणतात माझी मती गंगा येथोर होय थोरे, तैसा वरिष उदारे दिठावे मी. दिठीवे मी. ज्ञानोबराय म्हणतात अशा पद्धतीनं तुम्ही उदार होऊन वर्षा करा. पाऊस
तुमच्या स्नेहाचा कृपेचा पाऊस पडू द्या. त्या पावसानं काय होईल? प्रमेयाचा महापूर होईल. आणि महापूर कशाला येईल? माझी मती गंगा. माझी मतीला ज्ञानोबराय गंगा म्हणतात. मती रूप गंगा. पुन्हा एकदा रूपक अलंकार. मती रूप गंगा. आता गंगा म्हणण्यामध्ये काय? गंगा हा शब्द कुठल्याही नदीला सहसा वापरला जातो, पण गंगा म्हणण्यामध्ये ज्ञानोबरायांना काय अपेक्षित आहे? पावित्र्य अपेक्षित आहे. त्या गंगेकडे येणारा प्रत्येक जण पापमुक्त होईल असं अपेक्षित आहे. जी गंगा आजपर्यंत कधीही आटली नाही, कधीही सुकली नाही, हा अर्थ अभिप्रेत आहे. तिचा नित्य प्रवाह अभिप्रेत आहे. जे तिच्या काठावर सहज आले त्यांना सुद्धा ती मुक्त करेल हे अभिप्रेत आहे. आणि अंततोगत्वा ती परमात्म स्वरूपाला, समुद्राला प्रत्यक्ष रूपानं प्राप्त होईल हे ज्ञानोबरायांना अभिप्रेत आहे. मती गंगा म्हणण्यामध्ये ज्ञानोबरायांना गंगेचे सगळे गुण कदाचित अभिप्रेत असावेत. आणि त्याच्याकरता म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, प्रमेय महापुरे हे मतिगंगा होय थोरे, तैसा वरिष उदारे दिठीवेनी. अशा पद्धतीने तुम्ही माझ्यावरती कृपा करा, माझ्यावरती दृष्टी टाका. आणखीन काय करा? अगा विश्वैक धामा तुझा प्रसाद चंद्रमा, करू मज पौर्णिमा स्फूर्तीची. जी इथं स्फूर्ती शब्द आला त्याच्याकडे लक्ष द्या. स्फूर्तीची. तुम्ही पौर्णिमा, तुम्ही अगा विश्वैक धामा, तुम्ही विश्वैक धाम आहात. तुमच्यामुळं, तुमच्या कृपेनं, तुमच्या प्रसादामुळे काय होईल? करू मज पौर्णिमा स्फूर्तीची. जी स्फूर्तीची पौर्णिमा माझ्या जीवनामध्ये, काव्यामध्ये निर्माण होईल. पौर्णिमा म्हणलंय, स्फूर्तीची प्रतिपदा म्हटलं नाही, स्फूर्तीची चतुर्दशी म्हटलं नाही, स्फूर्तीची दशमी एकादशी म्हणलं नाही. पौर्णिमा. पौर्णिमा म्हणजे पूर्ण कलांनी युक्त असणारी स्फूर्ती मला प्राप्त होईल. याच्याकरता तुम्ही हे करा. जी अवलोकलिया माते उन्मेष सागरी भरते. उन्मेष शब्द वापरला, ज्ञान या अर्थाने उन्मेष शब्द येतो. उन्मेष सागरी भरते, ओसंडेल स्फूर्ती ते. कशा ते? रसवृत्ती ते. मग ती रसवृत्ती माझ्याकडून निर्माण होईल. शेवट कुठे गेलाय? रसवृत्ती ते. इथपर्यंत ज्ञानोबराय आलेत. ज्या ज्ञानोबरायांना काव्यामध्ये रसाची अपेक्षा आहे, ती रसवृत्ती निर्माण होण्याकरता ज्ञानोबराय काय काय मागतात? मन, बुद्धी, प्रज्ञा, मती, स्फूर्ती आणि उन्मेष. या 5 गोष्टी आपण एकत्र करा. मन, बुद्धी, प्रज्ञा, मती, स्फूर्ती, उन्मेष या 5 कारणांकरता ज्ञानोबराय काय काय म्हणतात? आपल्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी योग्य धारणा निर्माण व्हावी याच्याकरता गुरूंना अंजन म्हणतात. आपल्या ठिकाणी बुद्धी चांगली व्हावी याच्याकरता सद्गुरूला सूर्य म्हणतात. आपल्या ठिकाणी प्रज्ञा चांगली निर्माण व्हावी याच्याकरता गुरूंना वसंत म्हणतात. आपल्या ठिकाणी मती चांगली निर्माण व्हावी याच्याकरता तैसा वरिष उदारे दिठीवेनी याच्याकरता वर्षा म्हणतात किंवा त्यांच्या दृष्टीतली वर्षा म्हणतात. आपल्या ठिकाणी स्फूर्ती निर्माण व्हावी याच्याकरता सद्गुरूंना विश्वैक धाम म्हणतात. आणि सगळ्यात शेवटी तो रस निर्माण व्हावा, उन्मेषातून निर्माण व्हावा याच्याकरता सद्गुरूंनी फक्त आपलं अवलोकन करावं, त्यांची कृपादृष्टी आपल्यावर पडावी एवढी प्रार्थना करतात. म्हणजे याच्याकरता स्नेह पाहिजे, कारुण्य पाहिजे, कृपा पाहिजे, प्रसाद पाहिजे. या स्नेह, कारुण्य, कृपा आणि प्रसादामुळे मन, बुद्धी, प्रज्ञा, मती, स्फूर्ती, उन्मेष आणि रसवृत्ती हे जिथं निर्माण होतं त्याला ज्ञानोबराय काव्य असं म्हणतात. काव्याची ही व्याख्या आहे ज्ञानोबरायांनी केलेली असं म्हणा. मी थोडं फिरवून आणलं आपल्याला, पण इलाज नाही त्याला, कारण त्याच्याशिवाय हे मोकळं झालं नसतं, सुटलं नसतं याच्याकरता म्हणून हे बोललो. आता राजशेखरांनी केलेले बुद्धीचे 3 प्रकार हे जसेच्या तसे इथं बसवा, मुळीच नाही. ज्ञानोबराय स्वतंत्र आहे. कुणाच्या तरी अंकित राहून, कुणाच्या तरी प्रभावाखाली, कुणाच्या तरी सावलीखाली चालणारे ज्ञानोबराय नाही. ते स्वतंत्र, स्वतःचे स्वतः प्रज्ञासूर्य आहेत. त्यांना दुसरं काही आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून ज्ञानोबरायने हीच भूमिका 14व्या अध्यायाच्याच पहिल्या ओवीमध्ये, पहिल्या ओवीमध्ये आपल्या सद्गुरूंना काय शब्द वापरला? जय जय आचार्या समस्त सुरवर्या. पुढचा शब्द
प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया, हे बोलले ना ज्ञानोबा राय. प्रज्ञा हा शब्द पुन्हा एकदा पहिल्या ओवीत आला आणि त्या प्रज्ञेचा विस्तार नंतर या 5-6 ओव्यांमधून ज्ञानोबारायांनी केला. म्हणजे ज्यांच्या काव्यामध्ये अशा पद्धतीच्या कारणांमुळे, कोणती कारणं, मन, बुद्धी, प्रज्ञा, मती, या कारणांमुळे स्फूर्ती निर्माण होईल आणि त्या स्फूर्तीच्या उन्मेषामुळे रसवृत्ती प्रकट होईल, त्याला ज्ञानोबाराय काव्य असं म्हणतात. हे काव्याचं आणखीन एक कारण ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितलं. म्हणजे 3 कारणाचा विचार आपल्याला सामान्यत्वानं करता आला. पहिल्यांदा ज्ञानोबारायांना पौर्वदेहिक कुठेतरी बुद्धिसंयोग अपेक्षित आहे. नंतर ज्ञानोबारायांना गुरुकृपा आणि भगवत कृपा काव्याकरता आवश्यक वाटते आणि नंतर ज्ञानोबारायांना गुरुकृपेतून प्राप्त होणारी प्रतिभा ही आवश्यक वाटते. अशी गुरुकृपा, प्रतिभा आणि पौर्वदेहिक बुद्धिसंयोग या तिन्हीमुळे जे निर्माण होतं त्याला ज्ञानोबाराय काव्य असं म्हणतात. आता या काव्याचा विचार करताना बाकीच्या साहित्यिकांनी ज्या पद्धतीनं काव्याच्या भूमिका सांगितल्या किंवा मांडल्या त्यापेक्षा ज्ञानोबारायांचा विशेष हा आहे, मी कालही बोललो होतो आपल्याला, की वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व, याच्या खाली रेष मारून ठेवा म्हणलं होतं ना. ही रेष कशा करता सांगितली, जेव्हा काव्याची प्रयोजनं आपल्याला बघायची आहेत या वेळेला या खाली मारलेल्या रेषेचा आणि या सगळ्या परतत्व स्पर्शाचा ज्ञानोबाराय का विचार करतात त्याचं चिंतन आपल्याला करता येईल. ती प्रयोजनं आपल्याला बघायची आहेत. पण ज्ञानोबारायांच्या काव्य निर्मितीमध्ये ज्ञानोबारायांना आणखीन काही गोष्टी अपेक्षित वाटतात. त्याच्यामध्ये काय काय अपेक्षित आहे, जसं आपण प्रतिभा, व्युत्पत्ती आणि अभ्यास म्हणतो तशी प्रतिभा ज्ञानोबारायांनी 14व्या अध्यायामध्ये मांडली. व्युत्पत्ती आणि अभ्यासाचा विचार ज्ञानोबारायांच्या बाबतीमध्ये कुठे आणि कसा करता येऊ शकेल याचा अगदी थोडासा विचार, वास्तविक पौर्वदेहिक बुद्धिसंयोगाचा विचार ज्ञानोबारायांच्या बाबतीत करता येत नाही. का येत नाही? कारण ज्ञानोबाराय अवतार आहे, त्यांचा जन्म झालेला नाही आहे. बुद्धिस पौर्वदेहिक म्हणजे पूर्वीच्या देहामध्ये झालेला बुद्धिसंयोग या जन्मामध्ये कारण ठरत असेल तर बाकीच्या गोष्टी मानता येतील. ज्ञानोबारायांच्या बाबतीत ते मानता येत नाही, कारण ज्ञानोबारायांचा मागचा जन्म कोणता असं काहीच नाही. ज्ञानोबाराय अवतार घेतात, त्यामुळं मागच्या जन्मात ते